आणि हे कलेजी आणि चिकन आहे ना आईने धुवून ठेवले जातात. 2-3 वेळा धुतलेत हे दोन्ही पण. आणि इकडे मटण शिजत घातलेलं आहे. आपलं चिकन आणि मटण तयार झाले. हे मटण आहे या साईडला आणि या डाव्या साईडला चिकन आहे. आपलं ऑलरेडी चिकन आणि मटण तयार झाले. आता पोळ्या तयार करायला घेते आई. पोळ्यांना वडे पण म्हणतात. हा, पोळ्या पण म्हणतात, वडे पण म्हणतात. काही जण वडे म्हणतात, काही जण पोळ्या म्हणतात. नमस्कार मंडळी, अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी स्वप्नील निवाते थेट कोकणातून तुमचं स्वागत करतो. मी आता सध्या महाडमध्ये. आता दुपारचे 12 वाजलेले आहेत. काल रात्री आम्ही महाडमध्ये आलो. काल आम्ही माझ्या मूळ गावी खैरे दर्पतोडीला या गावी होतो. काल आपल्या बाप्पाचं आणि गौराईचं विसर्जन झालं आणि काल विसर्जन झाल्या आम्ही सगळेजण निघालो महाडला यायला. मी, सोनी आणि आई तिघेजण बाईकवरती आलो आणि पप्पा बसने आले. संध्याकाळची 7ची मंडणगड बस आहे, मंडणगड महाड. त्या बसने पप्पा आले आणि आम्ही तिघे बाईकवरती आलो. मी, बहीण आणि आई हे तिघेजण बाईकवरती आलो महाडमध्ये. आणि हे 5 दिवस कसे गेले काय समजलेच नाही गणपतीचे. जेव्हा आम्ही मुंबईवरून गावी निघालो ना तेव्हा खूप एक्सायटेड होतो की गणपतीला चाललोय. पण हे 5 दिवस कसे निघून गेले काय समजलंच नाही. पटकन गेले 5 दिवस, काय कळलंच नाही. आता आम्ही पण आता उद्या किंवा परवा निघणार आहोत मुंबईला जायला. आणि आमच्या घरी आहे ना म्हणजे आई, पप्पा, सोनी आणि मी. म्हणजे श्रावण असतोच सगळ्यांचा, पण जेव्हा गणपती बाप्पा विसर्जन म्हणजे गणपती बाप्पा जात नाही, गौराई जात नाही, तोपर्यंत वशन आमच्या घरी खातच नाहीत. आई, पप्पा, सोनी आणि मी एखाद्या वेळेस खाईल, पण बाकीचे घरचे कोणीच खाणार नाही बाप्पा गेल्याशिवाय. कारण श्रावण सुरू होतं ना, श्रावण सुरू होऊनंतर गणपतीच्या अगोदर किंवा गणपतीपर्यंत किंवा काही जण जेव्हा गणपती गौराई येते ना, गौराईच्या दिवशी वशान वगैरे बनवतात. पण आमच्या घरी नाही बनत तसं होत. आमच्या घरी गणपती बाप्पा गेल्याशिवाय, गौराई गेल्याशिवाय चिकन मटन म्हणजे वशान वगैरे काहीच बनवत. काल बाप्पाचं आपलं विसर्जन केलं, तर आज आमच्या इथे वशान आहे. वशान म्हणजे आमच्या इकडे स्पेशल चिकन, मटन आणि कलेजी आहे. तर तुम्हाला त्याची रेसिपी दाखवतो मम्मी कशी बनवते ते. मागच्या वेळेस पण दाखवलेली चिकनची रेसिपी. आज पुन्हा एकदा दाखवतो चिकन आणि मटनची रेसिपी. आणि कलेजी पण आणले पप्पाने. आत्ताच सकाळी पप्पा उठले आणि महाड सिटीमध्ये आहे ना, महाड सिटीमधून चिकन, मटन आणि कलेजी घेऊन आले. आणि संकेतदादा परवा ट्रेननी गेला मुंबईला. संकेतदादा, वहिनी आणि हितार्थ आणि सिद्धूदादा काल गेला. सगळेजण. आणि बाकीचे आता घरी आजी पण गेली मुंबईला. गावच्या घरी कोणीच नाही आता, फक्त अण्णा आणि नानीच आहे. आणि बाकीचे सर्व मुंबईला गेले. काल आम्ही आलो विसर्जन वगैरे करून. आता घरी गावीच फक्त अण्णा आणि नानीच आहेत आणि पूर्ण घर खाली झाले. आणि आज बघू आता रेसिपी मम्मी करायला घेते, तर तुम्हाला दाखवतो रेसिपी कशी करते ते. हे बघा, पप्पाने कलेजी आणले. ही कलेजी आहे आणि हे चिकन आहे नाही, हे चिकन आहे. आणि ह्या कुकरमध्ये आहे ना मटण शिजत घातलेलं आहे. 2-3 वेळा धुतलेलं आहे. धुवून नंतर मग त्या कुकरमध्ये शिजायला ठेवलेले आहेत 3-4 शिट्या होईपर्यंत. ते शिजत नाही पटकन म्हणून ते कुकरला ठेवलं नाही. हो, शिजत नाही ना पटकन. ते शिजत नाही, ते मटण लवकर शिजत नाही ना, त्याच्यामुळे मटण आहे ना कुकर फक्त उकडवायला ठेवलं. आणि 3-4 शिट्या होऊन द्यायच्या. नंतर तुम्हाला दाखवतो 3-4 शिट्या झाल्यावरती. आणि हे कलेजी आणि चिकन आहे ना आईने धुवून ठेवले जातात. 2-3 वेळा धुतलेत हे दोन्ही पण. आणि इकडे मटण शिजत घातलेलं आहे. एक आलं लसूण पेस्ट लावून ठेवतो चिकनला आणि कलेजीला. आपली कलेजी त्याच्यातच टाकायची आहे, पण नंतर जरा कड आल्यावर टाकणार. म्हणजे एकत्रच करणार आहे. आलं लसूण पेस्ट, आता आलं लसूण पेस्ट लावली बघ. ते मॅरिनेट करायला ठेवायचं. मग आपली कढई टाकले, कांदा टाकून घ्यायचं, तेजपत्ता टाकायचं आणि तेल होतं. चिकनला मसाल्याने तेल जास्त लागतो ना, 4 पाळ्या टाकते. चिकन बनवते. चिकन बनवते.
चिकन आपलं हे आलं लसूण पेस्ट लावलेली आहे. आणि कलेजी पण ना इकडं इकडे कलेचे कलेजी नंतर टाकणार. कड आल्यानंतर टाकायचं. थोडा नरम होऊन द्यायचं, लाल नाही जास्त होऊन द्यायचं. सुके मसाले टाकून देऊ. बेडगी मसाला 1 चमचा, तिखट मसाला 1 चमचा, हे काश्मीरी लाल तिखट 1 चमचा, आणि ह्या चिकन मसाला मटन मसाला एक पॅकेट 1 चमचा. पॅकेट होतं ना पॅकेट होतं. चिकन मसाला आणि मटन मसाला एक चमचा, अर्धा चमचा टाकला तरी चालेल. आणि आपला हा चिकन त्याच्यात फ्राय करून घ्यायचं. तेलात असं तेल सुटेपर्यंत यावं, असं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं. आपल्याला हे वाटप काढलेलं कांदा खोबरा धन बडीशेप वगैरे ते काढून फ्रीज मध्ये ठेवलं. 2 चमचे टाकायचे, मोठे 2 चमचे टाकले. हे त्याच्याबरोबरच तेलात भाजायचे. वाटप कसं वाटप कांदा खोबरा, सुका खोबरा, कांदा आणि लसूण थोडे घ्यायचं, आलं घ्यायचं आणि धने बडीशेपचा मी मसाला बनवून ठेवलेला मिक्सरला लावून नंतर मग बनवून ठेवलेला आहे तो घ्यायचा. तो घ्यायचा आणि मी वाटप काढून ठेवलेलं फ्रीजमध्ये. थोडं झाकण ठेवायचं आहे, त्याला आपोआप पाणी सुटतं. त्याला गॅस जास्त फास्ट नाही करायचं. हे जे वाटप आहे ना तुम्हाला दाखवतो, त्याची रेसिपी ती वेगळीच बनवतो. कसे बनवतात ते जेव्हा नेक्स्ट टाइमला तुम्हाला याची रेसिपी तुम्हाला नक्कीच दाखवतो कसे बनवतात वाटप ते. काही जणांना माहिती आहे, काही जणांना माहिती नाही कसे बनवतात ते. असं तेल सुटलंय, असं तेल सुटेपर्यंत परतायचं. नंतर गरम पाणी ओतायचं तरी येण्यासाठी. गरम पाणी हे गरम पाणी ऑलरेडी अगोदर केलेलं आहे. गरम पाणी 1 टोपभर आपल्याला किती पाहिजे तेवढा आधी ओतायचं. म्हणजे आपल्याला जेवढा रस्ता पाहिजे तेवढं पाणी ओतायचं. पाणी ओतायचं रस्ता पाहिजे तेवढा. गरम पाणी ओतल्यावर चांगलं म्हणजे काढायचे तरी त्याच्या ह्याला कड आलं ना तर मग ही कलेजी टाकते. कड आल्यानंतर कलेजी का कलेजी टाकायची. मग आता टाकलं ते विरघळून जाईल. जास्त शिजून होते. कड आलंय आता आपण कलेजी टाकल्यावर गरम पाणी ओतल्यावर लवकर कड येतं. गार पाणी ओतल्यावर उशीर लागतो ते. म्हणून गरम पाणी ओतायचं का? चव चांगली येते गरम पाण्याने. ओके. कड आलाय आपण टाकून घेऊ. थोडीशीच आहे ना कलेजी, नाही तर मी वेगळी बनवणार होती कलेजी फ्राय. थोडीशीच आहे ना, मग ह्याच्यातच टाकते. किती मिनिटं लागते शिजायला वगैरे? 10-20 मिनिटं लागतील. 20 मिनिटं. गरम पाणी असल्यामुळे लवकर शिजतं ते गरम पाणी. आता नाही झाकण ठेवायचं, नाहीतर सगळं हे वरचं उतू जाईल, टेस्ट जाईल निघून. आता असंच शिजवायचं. शिजल्यानंतर झाकण ठेवायचं. 15 मिनिटं पण नाही लागली. ते अगोदर हे झालेलं होतं ना, मॅरिनेट केलेलं, आणि गरम पाणी ओतलं आपलं. 15 मिनिटात शिजलं आपलं चिकन. ते आता मीठ टाकते. 15 मिनिटं झाली शिजायला. बघ कड आलेले. आता चवीनुसार मीठ टाकते.
चवीनुसार मीठ. आता आपण मटण घालून घेऊ. म्हणजे हे रस्सा आहे ना चौघांना पुरेल एवढा रस्सा आहे. कारण ते वड्यांबरोबर खायचं आहे ना. हा वड्यांबरोबर खायचा. ज्यांना म्हणजे जसं रस्सा पाहिजे तसं रस्सा तुम्ही वाढवू शकता. आणि मला सुकं बनवायचं सुकं बनवू शकता. आम्हाला हा वड्यांबरोबर खायचा आहे आणि हा सुकं बनवायचा आहे मटण. मटण सुकं. आम्ही 4 जण होता ना. आम्ही पप्पा आई आणि सोनी 4घांसाठी बनवलंय मटण. हे मटण आहे ना. हे बघा हे मगाशी कुकर मधून काढलेलं. 2 शिट्ट्या घेतल्या. 2 शिट्ट्यात शिजलाय. 2 शिट्ट्यामध्ये शिजले. मगाशी कुकर दाखवलं नाही गॅसवरती ठेवलेलं. कुकरवरती हा मटण होता. ते मटण काढलंय आता. तर 2 शिट्ट्या होऊन दिला फक्त कुकरला आणि बघा शिजलंय मटण. बोकडाचं मटण आहे. बोकडाचं. तर आपण आता आपल्यावर तेल होतं. हा काय ठेवलास? भांडा ठेवलाय. छोटा पातेला आहे. आम्ही त्याला घमेल म्हणतो. घमेल म्हणतो. तेल ओतून घेऊया. दोन पळ्या ओतायच्या. त्याच्यात कांदा आणि तेजपत्ता टाकायचा. त्या साईडला चिकन झालेलं आहे ऑलरेडी मीठ वगैरे टाकून. हे बघ कशी तरी आली. चिकन आपल्याला रेडी झालेलं आहे चिकन. आणि इकडे आता मटण होतं. अख्खे मसाले मी टाकत नाही कारण गरम मसाला मी घेतलाय ना वाटतात म्हणून मी अख्खे मसाले नाही टाकले. काही लोक गरम मसाला नाही अख्खे मसाले टाकतात. दालचिनी, लवंग, जाडी वेलची. सुके मसाले घालून घेऊया. काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा. अर्धा चमचा तिखट मसाला. अर्धा चमचा बेडगी मसाला. आणि 1 चमचा मटन मसाला आहे. ते मग पॅकेट एव्हरेस्टचं पॅकेट. एव्हरेस्ट. आपण मटन बसून घेऊया. आपलं पहिलं उकडवलेलंच आहे. त्याला काही एक कड आला की कड आला तर होईल. मटणाचं पाणी उकडलेलं असतं ते फेकून नाही द्यायचं. ते त्याच्यात सगळं मटणाचं म्हणजे चव उतरलेली असते ना त्याच्यात पौष्टिकपणा. मग ते फेकून नाही द्यायचं. ते बघा इथे ठेवलंय मी. कड आल्यावर असं टाकणार. हे कुकर मधलं ते पाणी मटणाचं. कारण आपण स्वच्छ धुवून मटण कुकरला लावलेला असतो ना. स्वच्छ 3-4 वेळा धुवून आलं लसूण पेस्ट लावून आपण कुकरला उकडवलेला असतो म्हणून ते पाणी फेकून नाही द्यायचं. ह्याच्यातच ओतायचं. ह्याच्यात आपल्याला मगाचं वाटप आहे ना त्यातलं 2 चमचे टाकायचे. नळी आहे. नळी खाडी जास्त आहे. असं कड आलं का हा ओतते पाणी जरा. कड आल्यानंतर मग हा पाणी ओतायचा का? सुक्क बनवायचं ना. जास्त पातळ नाही जास्त सुक्क नाही. मीडियम. पाणी ओतते. थोडं शिजेल तसं ओतते. म्हणजे जसं जसं शिजेल तसं ते पाणी ओतायचं का कुकर मधलं? नंतर दाखवते ते कड आल्यावर मग मीठ टाकते. बघा आपलं मटण झालंय. सुकलंय. जास्त पाणी नाही जास्त म्हणजे घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही. चवीनुसार मीठ टाकायचं. चवीनुसार मीठ टाकते. म्हणजे पूर्ण कड आल्यानंतर शिजल्यावर अगोदर आपल्याला कुकरला लावलेलं होतं ना. चवीनुसार मीठ टाकायचं. आता शिजायला किती वेळ लागतं तर काय? तरी 10 मिनिटं लागलीच. 10 मिनिटं. कारण पाणी ओतलेलं ना त्या ह्याच्यातलं
म्हणजे कुकरमध्ये आपण शिजवलेलं ना, हा. ते पाणी ओतलेलं ना, तेव्हा ते वेळ लागला जरा आटण्यासाठी. बघा झालंय आपलं मटण, शिजलंय पण पूर्ण हे बघा. दाखवते. हे बघा शिजलंय. कढल्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. आता वडी बनवते. तर वडे तयार करायला घेते आई. तर वडे कसे करतात ते दाखवतो तुम्ही. हे बघा, हे वड्यांचं पीठ आहे. हे कसं बनवलं वड्यांचं पीठ सांगाय? रात्री म्हणजे तांदूळ धुवून हा. सुकवले आणि नंतर त्याच्यात थोडे गहू टाकायचे, धणे टाकायचे, बडीशेप आणि कोलिस त्याचं बी टाकलं. आमच्याकडे मिळतं कोलिस्ता, हा. त्याचं बी टाकलेलं आहे. रात्री ठेवले 12 वाजता. हा. ते आता फुगून आलं थोडं, म्हणजे एवढं होतं अर्धा हा. ते फुगून आता वरती आलं. आता वडे करताना दाखवते तुम्हाला कसं करायचं ते. ते पीठ मळायचं की असंच? असं म्हणजे भाकरीला मळतो ना, हा. तसं मळून ठेवायचं. ते असं येतं, मग फुगतं ते, फुगून होतं. आता कोलिसाचं बी नसेल तर कांदा किसून घ्यायचा. कांदा किसून घेतल्यावर असं मळून ठेवायचं. सकाळने अशी बोटं वटवून ठेवलेली, हा. मग समजतं आपल्याला, म्हणजे बोटं वटवलेले फुगल्यानंतर समजतं ते वरती येतं असं. आता दुसऱ्या दिवशी आता त्याचं वडे बनवायचे. तुम्हाला दाखवतो वडी कशी तयार करते आहे ते. काही जात्यावर दळतात, काही चक्कीत दळायला देतात. आम्ही चक्कीत दळायला दिलेलं हे पीठ. तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच ह्याची स्पेशल रेसिपी तुम्हाला दाखवतो वेगळी. तर मालवणी पद्धतीने वेगळे हे करतात हा. आणि आपल्या कोकणातल्या पद्धतीने वेगळं. मालवण्याचे सगळे डाळी घेतात, उडदाची डाळ, चणा डाळ, परत मूग डाळ, असे सगळे डाळी घेतात. आपण फक्त तांदळाचं पीठ आणि असं रेडीमेड तयार करायचं. थोडं तांदळाचं पीठ घ्यायचं, थोडं गव्हाचं पीठ घ्यायचं, थोडं बेसन पीठ घ्यायचं, मीठ घ्यायचं त्याच्यात. उरलेला भात असेल किंवा पोहे घ्यायचे नरम करून, त्याच्यात मग फुगतात. हे बघा, आपलं चिकन आणि मटन तयार झाले. हे मटन आहे या साईडला, आणि या डाव्या साईडला चिकन आहे. आपलं ऑलरेडी चिकन आणि मटन तयार झाले. आता पोळ्या तयार करायला घेते आई. पोळ्यांना वडे पण म्हणतात. हा, पोळ्या पण म्हणतात, वडे पण म्हणतात. काही जण वडे म्हणतात, काही जण पोळ्या म्हणतात. आम्ही वडे पण म्हणतो, पोळ्या पण म्हणतो. गावाला पोळ्याच म्हणतात आमच्या. हा. आणि आता गॅसवर कढई ठेवले, कढईमध्ये तेल ओतले गरम होण्यासाठी. त्याच्यानंतर आता पोळ्या तयार करायला घेते आई. तापले तेल काय बघायचं असं टाकून थोडस, वरती आलं का आपलं तेल तापलंय. आणि असं प्लास्टिकची हे घ्यायची पिशवी, प्लास्टिकची पिशवी घ्यायची. मी असे लादीवरच हे करते, नाही तर डिश घ्यायची. असं तेल हे पाणी लावायचं, तेल नाही पाणी लावायचं. प्लास्टिकच्या पिशवीला असा गोळा घ्यायचा. गोळा घेतला का असं गोल गोल थापून घ्यायचा. काही जण डिश घेतात, काही जण लादीवरती. मी लादीवरतीच हे करते, म्हणजे पिशवी ठेवून असं गोल करायचं वडा, आणि असं सोडायचं वडा. मळून घ्यायचं असं. इथं आहे ना, पाण्याचा हात घ्यायचा आणि असं मळून घ्यायचं. थोडा गोळा घ्यायचा असा गोल गोल असं हे करून, पातळ करायचं. असं जाड नाही, जास्त पातळ नाही. हे बघा फुगलाय आपला वडा, हा बघा फुगलाय. असा लालसर होऊन द्यायचं. आणि ते मध्ये पोळ्यांच्या मध्ये ते असे गोल पण करतात, ते दाखवते तुम्हाला. असं होल करून दाखवते आपल्याला. हा होल केलेला फुगतोय का बघूया. ह्या वड्यांना काय बोलतात ते गोल? तसे वडेच म्हणतात, पोळे म्हणतात. काही ना तसे मालवणी हे आहेत ना, ते असे त्यांना करतात. पहिली लोक करायची तशी, माझी आजी करायची. पण आता असे होल नाही करत, डायरेक्टच टाकतात. आणि ते हे मालवणी मध्ये बनवतात काय गोल गोल करून? तसे पण आपले पण बनवायचे पहिली, आता नाही तसं कोण बनवत, पहिली बनवायचे. आणि ते दुसरे वडे बनवतात बघ, ते
गोड गोड असतात ते. हा ते तवशाचे. तवशाचे. काकडीचे. काकडीचे. ते आता पितृ पक्षात. पितृ पक्षात फुगले आपले वडे बघ. हा. फुगला गोलवाला मध्ये होल पाडलेलं ते. ते पितृ पक्षात आता पितृ पंधरवडा चालू होईल ना हा. तेव्हा करतात काकडे. आपण पण म्हणजे घरी करून खातात. हे बघ आपलं टम्म फुगला. म्हणजे हा म्हणजे त्याच्यामध्ये गुळ वगैरे टाकतात का? हो गूळ टाकायची, काकडी किसून टाकायची, वेलची टाकायची आणि पीठ मळायचं. ते तांदळाचं पीठ घेऊन थोडं तांदळाचं थोडं गव्हाचं आणि ते सहसा कोण बनवत नाही. लगेच ते बनवायचे. म्हणजे रात्री नाही तो पीठ ठेवत, सकाळी ठेवतात. सकाळी मळायचं आणि लगेच करायचे ते वडे. छान होतात ते. असे नुसतेच खाल्ले ना तरी छान लागतात. बघा वडा आपला टम्म फुगला. असे वडे फुगतात टम्म. पातळ करायचे, जाड नाही करायचे. टम्म काढताना पाण्याचा हात ते करायचं, नाही तर हाताला चिकटतं. सांभाळून टाकायचं तेलात. आपली बोटं बुडली नाही पाहिजे. असं नवीन शिकणाऱ्यांना ते जरा कठीणच असतं. आम्ही गणपती पाण्यात गेल्याशिवाय नाही करत ना, म्हणून आज करते. आता बैठकीला जाऊन आली जेवण करायला. आम्ही म्हणजे श्रावण चालू झाला की जोपर्यंत गणपती पाण्यामध्ये जात नाही, जोपर्यंत गणपती बाप्पा विसर्जन करत नाही, तोपर्यंत आम्ही नॉनव्हेज खात नाही घरी. एक वेळेस मी खाईल पण घरचे कोणच खाणार नाहीत नॉनव्हेज वगैरे. आणि गौरीला फक्त आम्ही वडे करतो सुपात ठेवण्यासाठी. चिकन वगैरे नाही. चिकन वगैरे नाही. काही जण आमच्याकडे कसं आहे ना, काही जण आमच्याकडे जेव्हा गौरीच्या दिवशी आहे ना, वौसाच्या दिवशी काही जण नाही, सगळेच करतात ना आपल्याकडे. पण नाही त्या साईडची नाही करत, मालवण साईडची होते. सगळीकडचीच करतात. कारण तिचं मान असतं ना ते. 1.5 दिवसाची गौर. आपण माहेरी गेल्यावर आपल्याला कसं आई वडील म्हणजे चिकन वडे म्हणजे असं पाहुणचार करतात. आपल्यासाठी ते चिकन वडे खायला पावसा. म्हणजे आमच्या दोघींच्या सुद्धा 10 वडे असे केलेले मी उगण्यासाठी आणि असे खाण्यासाठी. मी मटर पनीरची भाजी बनवलेली आणि वडे केले. आम्ही आता जेवायला बसतोय. जेवण झालेलं आहे सगळं. चिकन, मटन आणि वडे. तर तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे चिकन आहे, हे मटन आहे आणि पोळ्या तिकडे पोळ्या बनवल्यात. काकडी, टोमॅटो, कांदा, लिंबू आणि हे वाटे घेतल्यात रस्सा पिण्यासाठी. आणि ह्याच्यामध्ये भात आहे. तर मला पण भूक लागले. ही आई बसले, सोनी बसले आणि पप्पा बसले जेवायला. मी पण आता जेवायला बसतोय. आणि हे चिकन, मटन, वडे ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. बाय आणि हो, काळजी घ्या.